दांडेकर, यस सर. मॅडमची कंप्लेंट लिहून घ्या. ठीक आहे सर. तुम्ही जा आणि तुमची कंप्लेंट नोंदवून घ्या. जाऊ शकता तुम्ही. लवकरच तुमच्या पतीचा आम्ही शोध घेऊ. हां ठीक आहे सर, थँक्यू सो मच. तुमच्या पतीचं नाव सर त्यांचं नाव विजय साळुंके. आणि कुठे राहता? इन्स्पेक्टर काही माहिती कळाली का? मॅडम, दरवाजातच सगळं विचारणार आहात की तुम्ही आतही बोलवणार आहात? ओ सॉरी, आय एम सो सॉरी. प्लीज तुम्ही आत या प्लीज. हवालदार, यस सर. जा आणि पूर्ण घराची योग्य प्रकारे ठीक आहे, झडती घ्या. सर. काही पुरावा मिळतोय का बघा. ठीक हो, आहे सर. सर. सर माझ्या घराची झडती? मला काही कळत नाहीये सर. ते कसं आहे ना मॅडम, तुमच्या पतीची मिसिंग केस आहे. आमच्या लोकांनी पूर्ण शहराची तपासणी केलेली आहे, परंतु तुमच्या पतीचा काहीच थांगपत्ता लागला नाही. मग आम्ही तुमच्या आजू आणि बाजूला दोन्ही ठिकाणी चौकशी केली. मग तिथे चौकशी केल्यानंतर आम्हाला माहीत पडलं की तुमच्या पतीला लोकांनी येताना तर पाहिलं होतं, पण बाहेर जाताना मात्र कोणीच पाहिलं नाही. म्हणून आम्हाला वाटलं कदाचित काय माहीत तुमचे पती घरातच हरवले असतील. तर मग आम्ही सगळे इथे आलो घराची झडती घ्यायला. मग सर याचा अर्थ असा आहे की तुम्ही माझ्यावर संशय घेताय? पोलिसांचं तर कामच असतं संशय घेणं. हा आणि हा आणखी एक गोष्ट, ज्या रात्री तुमचे पती बेपत्ता झाले त्या रात्री तुमच्या घरातून तुमच्या किंचाळण्याचा आवाज मात्र जोरजोरात येत होता. पण हा तर मुद्दा तुम्ही पोलीस कंप्लेंटमध्ये सांगितलेलाच नाहीये. हा सर हे तर माझ्या घरी रोजच चालू असतं. असा एकही दिवस नाही ज्या दिवशी माझ्या नवऱ्याने मला कुत्र्यासारखं मारलं नाही. तुम्ही माझी गरमी थंड नाही करणार तर कोण करणार? मी बाहेर जाऊ का कोण्या परक्या बरोबर आपली गरमी थंड करायला? सांगा, कोण देणार मला शारीरिक सुख? काय बोललीस तू? काय बोललीस तू? जास्त गरमी आहे ना तुझ्या अंगात? आज मी तुझी सगळी गरमी बाहेर काढतो. नाही. सोडा मला. नका मारू. मी तुमच्या पाया जास्त गरमी आहे? नका मारू मला. बाहेर जाणार? मी तुमच्या पाया पडते. साधी रंडी. मला माफ करा. आजपासून बघतोच मी तुझ्या अंगात एवढी गरमी कुठून येते. बायको आहेस, बायको सारखेच राहा. रंडी बनू नकोस, नाहीतर एक दिवस तुला कोठ्यावर बसवेन. मग आयुष्यभर नवीन नवीन पुरुषांबरोबर झोपत राहा आणि मग काढ तुझ्या अंगातली गरमी. समजलं का? चल भेंचोत झाली रंडी. सर घरातील नवरा बायकोचं भांडण मला सगळ्यांसमोर आणायचं नव्हतं, म्हणून मी कंप्लेंटमध्ये खुलासा केला नव्हता. हे पहा मॅडम, जेव्हा कोणतीही गोष्ट पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचते ना, तेव्हा तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा खुलासा हा करावाच लागतो. नाहीतर संशयास्पद म्हणून उलट त्याच व्यक्तीची चौकशी केली जाते. माझ्यावर विश्वास ठेवा इन्स्पेक्टर साहेब. माझ्या नवऱ्याच्या बेपत्ता होण्यामागे माझा काही संबंध नाही. तसंही
तुमची ही मादक सुंदरता पाहून कोणाचंही मन बदलू शकतं. तर मग मी काय चीज आहे? बरं, एक गोष्ट सांगू तुम्हाला, माझं म्हणणं ऐकून घ्या. जर तुमचा पती बेपत्ता होण्यामागे तुम्ही सुद्धा सामील असाल तर मी शपथ घेऊन सांगतो, जोपर्यंत मी आहे ना तोपर्यंत तुमचं नाव मी कुठेच येऊ देणार नाही. तुम्ही हे काय बोलत आहात सर? मला काही समजलं नाही. लवकरच समजेल तुम्हाला. फक्त आज रात्री माझी वाट पाहत राहा, एकदम छान तयार होऊन. सर, पूर्ण घराची झडती घेतली पण काही नाही सापडलं. काही सापडणार देखील नाही, कारण मॅडमचा हात असूच शकत नाही या केसमध्ये. चला. ठीक आहे सर. ऐका, आता तर मी निघतोय, पण रात्री नक्कीच भेटणार आहोत. एवढी पण काय घाई आहे? मी काय पळून जाणार आहे का? अगं, तुला पाहून तर कोणीही आउट ऑफ कंट्रोल होऊ शकतो डार्लिंग. मग माझा निभाव कसा लागणार? ते सगळं तर ठीक आहे, पण मला तुम्ही हे सांगा, तुम्ही काय पिणार आहात? आम्हाला तर फक्त प्यायचे या ओठांची मदिरा. कमॉन बेबी, थांबलात का? करा ना. माझं झालंय बस, मी थकलोय. एवढ्या लवकर थकलात? माझं मन अजून संतुष्ट नाही झाले. मला आणखी हवंय. अगं, तू बाई आहेस की आगीची भट्टी? कधीपासून करतोय, पण तरी सुद्धा तू म्हणतेस की तुझं मन संतुष्ट झालेलं नाहीये. माझं तर झालंय. बस आता पुढच्या वेळेला येईन. आता मी जातोय फ्रेश व्हायला.